नाशिकच्या इगतपुरीमधील कथरुवंगण या गावातील ग्रामस्थांनी स्वखर्चाने रस्ता बनवला। व्यवस्थेला कंटाळलेल्या नागरिकांनी त्यानंतर स्वतःच पुढाकार घेत 75,000 वर्गणी गोळा केली आणि हा रस्ता बनवला आहे। या रस्त्याचं काम 4 वर्षांपासून रखडलं होतं। वारंवार आमदार, अधिकारी, कंत्राटदार यांना भेटून सुद्धा काही उपयोग न झाल्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला। स्वतःच्या मिळकतीच्या पैशातून ग्रामस्थांनी हा रस्ता बनवला आहे। इगतपुरी नगर परिषद हद्दीतील कथरुवंगण हे आदिवासी गाव आहे आणि हे इगतपुरी नगर परिषदेतले शेवटचं गाव आहे। हे गाव घाटंदेवी मंदिरापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। गेल्या 4 वर्षा अगोदर येथील रस्त्याचं जे आहे उद्घाटन झालं होतं, मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं। मात्र गेल्या 4 वर्षात काम न झाल्याने शेवटी 75,000 रुपये खर्चून लोकांनी गावातनं वर्गणी काढून हा जो कथरुवंगण ते मुख्य मार्गाला जाणारा जो रस्ता आहे तो बनवला आहे। ठेकेदाराकडे अनेक वेळा गावकरी गेले, प्रशासनाकडे गेले आणि आमदारांकडे गेले, मात्र त्यांना कोणतीही त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे शेवटी त्यांना जे आहे स्वखर्चाने हा रस्ता बनवण्याचा निर्णय घ्यावा लागला। अशीच परिस्थिती जर मतदारसंघातील प्रत्येक रस्त्याची राहिली तर नेमकी दाद मागायची कोणाकडे, हा प्रश्न आता आदिवासी बांधवांसमोर उपस्थित टाकला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।